हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भववन्दनेन मुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वर विष्णुभगवान् अवतीर्ण एव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं। सूर्यास्ता मृदु मिस्तान परावाचानंद भाव भास भोग जाण इच्छा शक्ती शुद्ध सत्व गुणमान अर्धमात्रा प्रत्यगात्मा अभिमान। आत्तापर्यंत आपण स्थूल सूक्ष्म आणि कारण तीन देहाचं विवंचन पाहिलं. कशाला स्थूल देह म्हणावं, स्थूल देहाहून आत्मा कसा भिन्न आहे, सूक्ष्म देह कशाला म्हणावं, सूक्ष्म देहाहून आत्मा कसा भिन्न आहे, कारण देह म्हणावं आणि त्या कारण देहाहून आत्मा कसा वेगळा आहे, याचं आपण आत्तापर्यंत 9-10 दिवस चिंतन केलं. आणि चौथा जो महाकारण देह, तीन देहाच्या तीन अवस्था आणि त्याचे असणारे तत्व आणि तीन देहाच्या तीन वाण्या परापशंती मध्यमा वैकरी म्हणून आजचा जो विषय आहे. म्हणून स्थूल देह उभय प्रत्यक्ष आहे सगळ्याची सगळ्याला. तुमचा आम्हाला दिसतो, आम्हाला तुमचा दिसतो. स्थूल देहाचा परिचय सगळ्याला कसा आहे, सारखा आहे. पशुपक्ष्याला पण माणसालाच आहे असं नाही, सगळ्याला स्थूल देहाचा काय आहे परिचय आहे. आणि सगळे माणसं जे व्यवहार करीत असतात तो स्थूल देहाला घेऊनच करतात. स्वतःलाच नाव समजितात आणि स्वतःलाच रूप समजितात. आणि असा जो व्यवहार करतात लोक, नामरूपावरच भ्रमिष्ट झालेले, त्यालाच फार मोठा भ्रम म्हटलंय शास्त्रामध्ये. घोणो 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 म्हणजे मोठा, धाडो भ्रम थायो जीवने, फार मोठा भ्रम झाला. एटले देहे पोते माने आपणे, ह्या देहालाच तो मी मानायला. आणि तो फारू फारू जन्म मरणे, तो देह जन्मतो आणि मरतो. आणि देहाचं तादात्म्य केल्यामुळं नसलेलं जन्म मरणाचं लिगाड जीवाच्या पाठीमागं लागलं. हे नसलेलीच भानगड, यालाच आपण शास्त्रात न करून ब्रह्महत्या, हे नसलेलं त्याच्या पाठीमागं लागलं. हे नसलेलं झंझट त्याला फक्त नरदेहातच निवृत्त करता येतं. ह्या शरीरामध्ये जन्म मरणाची निवृत्ती करता येते. जन्म मरण कागल फाटे, सद्गुरु वचने विश्वास राख गोमाटे. जन्म मरणाची लल्लाट पत्रिका फाडून फेकून देता येते त्याला इथं, जर त्यांनी सद्गुरूचं श्रवण केलं आणि तसा निश्चय केला आणि सद्गुरूचे शब्द प्रमाण मानले. काऊन की प्रमाणाने सद्गुरूचे शब्द प्रमाण जर मानले तर प्रमाज्ञान आणि ब्रह्मज्ञानाची निवृत्ती होत असते. प्रमाज्ञान अनेक ब्रह्मज्ञान असतं. आपल्याकडं ब्रह्मज्ञान आहे, आपल्याला जे कळतं ते विपरीत कळतं. विपरीत कळण्यालाच तुम्ही यथार्थ कळणं समजिलं, खोट्यालाच खरं समजिलं. आणि खोटं खरं समजिलं की खोटं दुःखाला कारण होत असतं. म्हणून हे सगळं लटकं आहे, खोटं आहे, मिथ्या आहे, माईक आहे, प्रतिती मात्र आहे, आभास आहे, भास मान हे सगळं आहे. जे काय दिसायलं ते भास आहे. मन घेऊन इंद्रिय घेऊन जे कळायलं ते भास येतो. आणि आपल्याला सामुग्री तितकी आहे,
आपल्याकडं काय आहे, भांडवलच तितकं आहे. जसं इचाकडं भांडवलच असतं इतकं इंग्लिश, ते फक्त नागी, त्याचं भांडवलच काय सगळं. बस तितकी ते घेऊन तर 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 फिरत असतं. भांडवलच किती का असतं त्याचं. हां, तेच नागीच इतकंच भांडवल असतं त्याच्याकडं. तितकंच घेऊन काय करतो ते, फिरत आहे. तसं आपल्याकडे इतकंच भांडवल आहे. काय काय इंद्रिय, मन आणि आभास, अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब चैतन्याचं, ते इतकंच भांडवल घेऊन तर 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 काय करायला तो आपण फिरवायलो. आणि ते सगळं भांडवल खोटे, कल्पित, ते मिथ्ये. हे तर खोटाच आहे, पण अंतकरणात पडलेला जो आभास आहे त्याला जीव चैतन्य म्हटलंय, ते बी खोटं आहे. तो आभास बी अंतकरणाच्या संबंधामुळे आलेला आहे. म्हणून आभासासहित हे सगळंच खोटं आहे असं कळणं म्हणजेच हे यथार्थ ज्ञान आहे, हे प्रमाद ज्ञान आहे. हेच कोणचं ज्ञान आहे. अरे देह तर खोटाच आहे, तू किती खरा समजेव पण तो जाणारच आहे. जपता जपता देह पडे, त्याला जपता जपता जपताच बालपण जपता जपताच गेलं तारुण्य आलं, तारुण्य जपता जपताच गेलं म्हातारपण आलं. तसं म्हातारपण जपता जपताच वाढणार आहे. जपायले नाही, जपायले नाही का, किती जपायले, त्याच्यातच चालला दिवस सगळा, अख्खा दिवस त्याला जपण्यानं चालला. गोळ्या खाण्यात, आंघोळी घालण्यात, शॅम्पू लावण्यात, साबणा लावण्यात, पावडर लावण्यात, कशाला. हां, जपता जपता काय पडणार, एक दिवस देह पडणार. आणि देह पडल्यानंतर तुमचं काय आहे, तुमची काय व्यवस्था आहे, काय व्यवस्था केली तुम्ही संसारात. पुढची व्यवस्था आधी करीत माणूस. हां, संसारातल्या व्यवस्था पुढच्या. हां, सोयाबीनचं बी ठुलं पुढं पेरायला, पुढची व्यवस्था. बँकेत पैसे ठेवले, पुढची व्यवस्था. घर बांधलं, पुढची व्यवस्था. हे सगळं केलं ते कोणत्या व्यवस्थेसाठी, पुढच्या. तसं तुमच्यासाठी कोणची व्यवस्था केली पुढं तुम्ही, हे संपणारी ही व्यवस्था. हा देह पडला की आथुरणात पडला तर व्यवस्था नाही मग त्याची. ती चलतं बोलतं तर आहे व्यवस्था, पण ही व्यवस्था चट कोलमडून पडणार आहे, ढासळणार आहे ही व्यवस्था, तुमच्या देखत ढासळणार आहे ही व्यवस्था. असे काही काही तर आमदार असून शेवटी त्याला शाळातली खिचडी खावा लागली त्या बालकताईची. 2 बायका असून 15-20 वर्ष आमदारकी करून ढासाळी व्यवस्था तुमच्या देखत नसल माहीत, तुम्हाला तर माहीत करून घ्या. कोलमडी काय व्यवस्था पाहिले तुम्ही, असे धनाढ्य लोक, पण शेवटी ढासाळीच व्यवस्था. कोणी जवळ येणं त्याच्या, सांडोनिया पळती रांडा पोरे सकळ, बायको जवळ येणं आणि पोरं बी मोकलून दिलं त्याला, पड एकटाच कोठ्यात नेऊन घातली त्याची बाज. अशा बऱ्याच घटना तुम्ही तुमच्या काय पाड्या. मग व्यवस्था कामी आली की तुम्हीच केलेली व्यवस्था, तुमच्याकरताच केलेली व्यवस्था आली का कामी तुमच्या. हां, ती व्यवस्था खरी व्यवस्था आहे का रे. व्यवस्था खरी आहे पुढची, पुढल तुमची बघा. हा दे तरी आता अल्पकाळ आहे, पण पुढचा तुमचा प्रवास जो आहे तो भयानक प्रवास आहे. हा देह सुटल्यानंतर पुढचा प्रवास आहे, तो प्रवास कसा आहे, फार भयानक प्रवास आहे तो. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं इथं काय केलं, पुढच्यासाठी काय करायला इथं तुम्ही. म्हणून ध्यानात घ्या, पुढचा जन्म खंडित करणं हा पुरुषार्थ आहे. घर बांधणं, लेकरं, हेन तेन, हे तर कोणाला व्हालंय, अदृष्टाने मिळत असतं ते. त्याला काय प्रयत्नाची गरज नाही. त्याचं अदृष्ट जसं असेल तसं व्यवहार त्याला मिळत असतं. प्रयत्नाने जन्म मरणाची निवृत्ती करणं हा काही पुरुषार्थ आहे. आणि जर नरद्यात येऊन हे नाही केलं तर पुरुष अपराध आहे. फार तो काय केलं, नुकसान केलं. फार असणार अंगलोट आलं, झेला रे झेला, वरचीवर झेला, हातचं जाय मग खैटवाला. हातातलं गेलं तर मग टोलेच खावा लागणार आहेत. मारीची झोडीची तोडीची निष्ठुर यमाचे किंकर बहु सहर. म्हणून त्या यमाच्या तावडीत सापडाल. यमाचा पाहुणा
प्राणी म्हणजे जीव. पाहुणा होतो म्हणजे सोयऱ्याचा वहिनी गेला तिथं, तिथं वेगळाच पाहुणचार आहे. मारी ती अगोदर साना हानती ते रटवून, मग कोयते घेऊ तोडी ती, जसं ती शुक्रवारी तोडी ती तसं मारी ती झोडी ती का कळड झोळड्यावानी तोडी ती नाही ते बाहेर काढता कुडी प्राणा वढा सापडी धना तुका म्हणे तई ए माज्ञा म्हणून ध्यानात घ्या. पुढच्या गोष्टी काटायाव माणसाला, मोक्ष नाही झाला रडू यावं, देव नाही मिळाला खेद वाटाव, काही आवडू नये ह्या संसारातलं. आयुष्य चाललं देव कळालं नाही, आयुष्य चाललं मोक्ष झाला नाही, आयुष्य चाललं पुढचं माझं काय होईल भवितव्य. म्हणून याच्याबद्दल माणसाला काय असावं, तळमळ असावं. अशी चिंता करी सदा सर्व काळ, अशी त्याला काय लागाव, चिंता लागाव. पुढं काय होईल आपलं, घोर वाटाव त्याला. बिनघोर आहे तुम्ही कसे येतं, हां खायला प्यायला भेटलं की झालं, तितकाच घोर आहे तुम्हाला खाण्यापिण्याचा. तितके प्रश्न आहेत का तुमच्या पुढं. अरे काय कुत्रे खाले तर जगात, कोण उपाशी आहे सांगा बरं, कोण उपाशी आहे जगात. ईर खानतानी बेंडकी सापडत ती खडकात, उपाशी आहे का ती. तिला बी अन्न पोहोचलं, तिला बी पाणी पोहोचलं. पाहिलं ना तुम्ही शेतकरी, ईर खांता बाक्या खडकात काय सापडती, कोणी दिलं तिला अन्न पाणी, कोणी लावली तिची व्यवस्था. म्हणून उगं खाण्यापिण्याचा ह्या रमण्यात म्हणजे काही अर्थ नाही. खरं आहे ते कळून घ्या. म्हणून स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह याचं चिंतन केलं आपण, आणि त्याच्या पलीकडे जे असणार आहे अहम ब्रह्मास्मी. मग मी स्थूल नाही, नाम देहो ना इंद्रियानी न प्राण न बुद्धी, हे काहीच नाही. मी भास आहे माझ्यावर, मी आहे मी तो वासुदेव तत्वता. कळू येईल विचारित. आवाज थोडा लहान करा, हां कीर्तनाला लागतं ते. जर विचारलं तर कळत. हे न विचारल्यावर कसं कळलं, विचारावं लागतं. क्षणोक्षणा हाच करावा विचार, हाच विचार करीत बसावं माणसानी. कधीही बी रिकामपण भेटलं की संसारातून हाच विचार करावा. काही निर्धार पावीन, काही कृपा करील नारायण, काही खंडेल हे कर्म, काही पार्श्वतील धर्म कासयाने कळेल हे वर्म काही कळेल मला. हे कधी माझा बंध निवृत्त होईल, जन्म मरणाची निवृत्ती माझी कशी संपल, याचा अखंड विचार करावा. सतत त्याच विचारावर आपलं मन घोळावं, तिथंच मन रमावं आपलं, त्याच्यातच आपलं हित आहे. म्हणून ह्या तीन देहाहून मी वेगळा आत्मा आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. ह्या बोधावर आपली बुद्धी राहा. आणि असं अहम ब्रह्मास्मी रात्री चिंतन झालं, मी ब्रह्म म्हणणं. अरे ह्यो जर भ्रम ठरतो तर मी देह म्हणणं काय भ्रम आहे भाई. राजाने मी राजा म्हणूच नाही. मोदीनं म्हणावं का मी पंतप्रधानी म्हणून, मला पंतप्रधान म्हणा. कुठं आला कोणाचा भीती, मला काय म्हणा, येटगळेस का काय तुला काय गरज आहे मी पंतप्रधान म्हणण्या, असं म्हणा तुम्ही. असं सांगू लागला सभेत, माईक पुढं काय म्हणू लागला, हां मी पंतप्रधान आहे भारताचा, मला तुम्ही सगळे म्हणा. काय जमलं का त्याचं, हां म्हणावं का त्याने. न म्हणताच तो कोण आहे, आणि तो जर म्हणू लागला न मग धोका आहे त्याला. मग त्याला काय धोका आहे, किंवा धोका आहे नाही तर मग त्याचं बुद्धी ढळली, बुद्धी बिघडली त्याची, तालावर नाही तो. हां त्याला इलाज करावा लागतो, त्याची बुद्धी पागल झाली. जर मी पंतप्रधान आहे असा म्हणू लागला, बरळू लागला, तर बुद्धी त्याची चांगली राहिली नाही. तसं तुम्ही जर मी ब्रह्म म्हणणं जर सहन होत नाही, काय सहन होत नाही, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे असं जरी म्हणू लागले तर ते अरे नव्हता का तू पहिले नाही, तुम्ही होते का झाले, पहिलेच होते, मुळातच होते. तुम्ही नसलेलं टाकून द्या, मुळात आहे तर तुम्ही नसलेलं तुम्ही टाका, असलेलं नाही व्हायचं काम. बालगंधर्व द्रौपदी झाला,
लोकाला काय वाटू लागलं, द्रौपदी आहे. आणि बोलणं चालणं सगळं स्त्रीसारखंच होतं त्याचं, हुबे हुब. पाहणाराला काय वाटायचं, ही स्त्रीची, ही द्रौपदीच आहे, ही स्त्रीच आहे. पण बालगंधर्वाला कधीच वाटत नव्हतं मी द्रौपदी आहे म्हणून, मी स्त्री आहे म्हणून. आपला निश्चय काय होता त्याचा, मी बालगंधर्व आहे. म्हणू द्या लोकांनी काही बी, लोक तर काही म्हणते. म्हणून स्त्रीचा वेश धारण करून बी तो स्त्री नव्हता. आत निश्चय होता मी कोण आहे, बाल गंधर्व आहे. तसा तुमचा निश्चय असा. लोकांनी म्हणू दे तुम्हाला शामराव, भीमराव, गोविंदराव, मुकुंदराव म्हणू दे, देहासंबंधाने म्हणणार लोक, पण तुमचा निश्चय असा मी कोण आहे, मी ब्रह्म आहे, मी तो वासुदेव. कळो येईल विचारित आहे सभाग्य संता ठाऊक. कोण्या संताला, हा भाग्यवंत संताला, जे भाग्याने नटलेले आहेत. सगळे संत भाग्याने नटलेले नाही. काही संत लक्षणाचे असतात आणि काही देखायचे संत असतात. नुसते दिसायला संत दिसतात पण ते संत ठरत नाहीत. भाग्यवान संताला कळत असतं मी कोण आहे. तर आहे सभाग्य संता ठाऊक, आणि दुजा नाही मागुता गा. म्हणून आणखीन माझ्याहून परमात्मा वेगळा नाही असं वाटावं आपल्याला. माझ्याहून देव काय नाही, वेगळा नाही, ठरवू शकत नाही. देवाचे काही लक्षणं असतात, ते लक्षणं मायासंग जुळतील. देवाचे काही काय तर लक्षण आहेत देवाचे, आणि ते लक्षणं सगळे कोणासंग जुळतात. हां, जसं त्या सिंहाचे काही लक्षणं होते म्हणून मेंढ्यातल्या सिंहासंग त्या जंगलातल्या सिंहाचे काय जुळले, लक्षणं जुळले. मेंढ्यासंग नाही लक्षणं जुळली. कोणाचे, कसे जुळते. मेंढ्याला खुरे येतात, सिंहाला फंजे. अशी शिकर धरण्याकरता काय त्याच्या एकदा फंज्यात आलं, हत्ती जरी असला तर जात नव्हता कोणाच्या. हां, नाही तर किती शक्ती हत्ती, आणि सिंहाची शक्ती त्याच्या पुढं किती, हत्तीच्या शक्ती पुढं सिंहाची शक्ती किती. तरी पण एकदा फंज्यात जर हत्ती आला ना, एवढा हत्ती खाली पाडीत होता कोण, हां सिंह. म्हणून किती फरक आहे कोणाचा, मेंढ्याचा सिंहाचा. तिला खुरा येतात आणि याला फंजे येतं. ती म्या करते, सिंह गर्जना करतो. 2 किलोमीटर गर्जना ऐकू येते कोणाची, हां. आणि धनगराला कळत नाही ती आळलेली मेंढी फुरू फुरू करते जाग्यावर. तिथं तिच्या आळण्याचा भेव वाटत नाही तर दुसऱ्याला काय भेव वाटत. आणि सिंह ज्या झाडाखाली दरकाळी फोडी ना, एक वानर जिथं राहत नाही, चट्ट मरून खाली पडत येत. इतकी शक्ती आहे त्याच्या डरकाळीत. कोणाच्या, हां, सिंह डरकाळा जंगलात की सगळे प्राण आपापल्या बिळात जाऊन बसते. चुप, कोणी चूप, पाखरू तर चिव करीत नाही कोणाच्या गरजेनं पुढं. सगळे पाखरू मरून पडते झाडावरचे. ज्या झाडाखाली गरजाला तो त्याला म्हणते सिंह गर्जना. म्हणून तर तो जंगलातला राजा आहे. तो जंगलाचा राजा कोण, सगळ्या प्राण्याचा. सगळे प्राणी त्याला भीती, त्याला कोणाचीच काय नाही भीती नाही. सिंहाला कोणाची भीती, सगळे त्याला भीतीत पण त्याला कोणाचीच काय नाही भीती नाही. पण असा सिंह संगतीनं मेंढा समजू लागला. कशाचा परिणाम, संगतीनं होतं पंगतीचा लाभ. संगतीचा परिणाम स्वतः मेंढा समजू लागला आणि मेंढ्यात राहू लागला. पण योग त्याचे चांगले, काही पुरीचं पुण्य केलं असेल त्यांनी, काही सत्कर्म केला असेल, संतांची सेवा केली असेल, भगवंताचं नामस्मरण केलं असेल, भगवंताची भक्ती केली असेल. म्हणून पूर्व पुण्य ठेवा, ओढवला पूर्व पुण्य त्याचं फळाला आलं. आजी फिटले माझे कोडी, बहुत जन्माचे साखळे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. पूर्वी पुण्य होतं, बहुत सुकृताची जोडी होती त्याच्याकडे पुण्याची, म्हणून त्याला संत संगती भेटली आणि वेदांत शास्त्र ऐकायला मिळालं. वेदांत शास्त्र म्हणजे सिंहगर्जना. सगळे शास्त्र चुप बसते त्याच्या पुढं. कोणापुढं, वेदांत शास्त्र म्हणजे कोणची गर्जना आहे, सिंहगर्जना आहे. वेदांत शास्त्रापुढं सगळे शास्त्र फेल, चुप बसावं लागतं त्याला. काऊन की
बाकीचे जे शास्त्र येतं ते द्वैतवादी येतं. जीव ब्रह्म्याचं ऐक्य न सांगणारे, जीव वेगळा ब्रह्म वेगळं, असं करा तुम्ही म्हणजे तुमचं बरं होईल, काशीला जा, 2 धामाला जा, 4 धाम करा, असे काहीही करणारे, ह्या देवाला जा त्या देवाला जा, मग तुमचं काय होईल, संसारात बरं होईल, हे असे सांगणारे शास्त्र. एक शास्त्र सांगतं देहच आत्मा आहे, त्यालाच खाऊ पिऊ घाला, पुष्ट करा, देहनाम आत्मा भोजनम भक्ती मरण ते मुक्ती पाखंड. हे 4 वाक, हे 4 वाक शास्त्र. ते काय म्हणतं, खावा प्यावा रण का शिन बघा, ऋण काढा हसन करा, ऋण काढा पैसे करा खूप, हां कर्ज बुडा का नका बुडू, पण ते कर्ज काढा आणि शरीर काय करा, खावा पिऊ, याला चांगलं चांगलं खाऊ घाला, चांगले कपडे घाला, याला भोग द्यावा चांगले, कोणाला, असे 4 वाकावाले किती लोक सापडतील तुम्हाला. बहुतांश देहालाच जपणारे, देहालाच भोग देणारे, देहालाच सांभाळणारे, खाऊ पिऊ घालणारे, चांगलं चांगलं फरसांमध्ये न्यायचं आणि त्याला खाऊ घालायचं. कशात न्यायचं आणि त्याच्यात मस्त मग त्याला काय करायचं. असे बरेच महाराज लोक माहिलेत म्या, कुठं जाऊ जाऊ खाते ते. याला चांगलं खाऊ घाला, जे आवडेल ते खाऊ घाला, आणि देहच आत्मा आहे. आणि शेवटी मेल्यावर काय येतं असे म्हणतात काही, जर मेलं की असं आहे का. आजचा कार्यक्रम कशाचा आहे तर म्हणून हे कुठंतरी आपले पप्पा आपले वडील कुठंतरी ना कोणाचा कार्यक्रम आज कार्यक्रम कोणाचा आहे, हाय तर म्हणूनच ना. म्हणून लक्षात घ्या, जीव मरत नाही, जीव फिरत असतो. जीव न देखे मरण, त्यांनी कधी मरण, तुम्ही बघा जीव म्हणजे तुम्ही मरण पाहिलंच नाही, आणि जी गोष्ट पाहिली नाही अंगावर कशी घेतली ही चूक आहे, हे भ्रम आहे. जी गोष्ट तुम्ही पाहिलीच नाही आणि तुम्ही काय करायले, मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये लोक म्हणाले तुम्हाला, तुम्ही समजून घेतली ती मूर्खाचं ऐकून. हे कोणी बोंब उठलेली आहे मरणाची, हे मूर्ख लोक आहे. तपासलं का तुम्ही तुम्हाला काय मरतं, विचारलं का संताला एखाद्या, सांगा बरं ते काय ते मरणाची भानगड काय, सांगा बरं कोण मरतं. तर कोणाला विचारायला तयार नाही, समजूत पक्की झाली. हे मूर्ख लोकांच्या संगतीत 4 वाकाचं ऐकायला तुम्ही, खावा प्यावा आपलं आणि मेलं की खाऊन पिऊन घावा माणसाने चट कवरक जवरक जातं तवरक. म्हणून त्याच्यासाठी जगणं चाललंय, ते जगणं आहे का ते. म्हणून 4 वाकाचं खंडन केलं असणारं बुद्धवाद्याने पुढच्या शास्त्राने. अरे बुद्धी आत्मा आहे, देह आत्मा नाही. बुद्धी मुळं देहाला किंमत आहे. बुद्धी जर अशी काही माणसाचे देह असे मजबूत आहेत पण बुद्धी नसती, त्याला काय नसती, खात पित नाही का शरीर दरड नाही त्याचं, सगळं आहे पण काय नाही, बुद्धिहीन आहे. जसा हाल्या बुद्धिहीन आहे तसा माणूस बी काय. मग किंमत माणसाला कशामुळे, जसा बघा ना बुद्धीमुळं किंमत आहे माणसाला. बुद्धिहीन जर असेल तर त्याला किंमत नाही व्यवहारात. दिसायला कसा गोरापान असू द्या, ताजा भूक असू द्या, जर बुद्धी नसेल तर तसाच मरतो. कोणी पोरगी देत नाही त्याला, काय नाही देत कोणीच पोरगे, काम की त्याला काय नाही, बुद्धीच नाही. आणि एक काळा झरे इंजिनियर आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे, गोरी पान पोरगी देते त्याला. काय रंग कसा आहे त्याचा, ढेकळात निजला तर ओळखू याचा नाही वाटतं, मोठा ढेकळ येऊ. पण कशावर पैसे दिले, कशावर पोरगी दिली त्याला काय आहे, बुद्धी आहे. आणि इथं गोरा पान आहे, सुदृढ आहे, घरी इस्टेट बी आहे, पण पागल आहे, बुद्धी नाही त्याला, निर्बुद्ध आहे, तसाच राहिला मुज्या. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. बुद्धी आत्मा आहे असं दुसऱ्या शास्त्रकारांनी त्यांनी खंडन केलं याचं, आणि आपलं मंडन केलं, आपलं मांडलं मत. पुढचं एक शास्त्र आलं, अरे नाही बुद्धी आत्मा नित्य आहे, बुद्धी बदलती.
क्षणोक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तो होतो बाधक. आणि आत्मा नित्य आहे, बदलती, बुद्धी बदलती. बदलती म्हणल्यावरती अनात्मा आहे, ती आत्मा होऊ शकत नाही. जे बदलत असतं ते अनात्मा असतं. अनात्मा बदलत नाही म्हणून ते कोण आहे? आत्मा आहे. हे आत्म्याचं एक लक्षण आहे. न बदलणं हे कोणाचं स्वरूप आहे? आणि सतत बदलणं हे कोणाचं स्वरूप आहे? अनात्म्याचं. अनात्मा जो आहे तो बदलतो. जे बदलत असतं ते अनात्मा असतं, कारण की ते उत्पन्न झालेलं असतं. म्हणून त्याच्या पाठीमागं बदल लागल्या, आणि जे बदलत असतं ते नष्ट होत असतं. उपजे ते नाशे, नाशे ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिमेगा. म्हणून त्याच्या मागं जी उत्पत्ती आहे त्याच्या मागं नाश आहे, आणि ते बदलतं. म्हणून आत्मा उत्पन्न झाला नाही, आणि आत्मा नष्ट होत नाही, आणि आत्मा बदलत नाही. आत्मतत्व उत्पन्न झाला नाही, तुम्ही उत्पन्न झाले नाही, आणि तुम्ही नष्ट बी होत नाहीत. तुम्ही मानली उत्पत्ती तुमची, पण तुम्ही उत्पन्न झाले नाही. ती मान्यता आपल्या नसमजुतीमुळे केली, आपल्या मूर्खपणामुळे केलेली. आपण मी जन्मलो आणि आता मी मरणार आहे अशी काय केली तुम्ही? संकल्पना केली. ही अविचारात केलेली आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात की असं तुम्ही नित्य आहात, बुद्धी आत्मा नाही. आणि मग ते पतंजली शास्त्र सांगतं की प्राण आत्मा आहे. अरे प्राण आत्मा कसा आहे? ते जडमूड अचेतन आहे, तो आत्मा होऊ शकत नाही. त्याच्या पुढेकडं शास्त्र सांगतं की बुद्धी आत्मा नाही, प्राण आत्मा नाही, स्थूल देह आत्मा नाही. आणि पुढं शास्त्र सांगतं की आत्मा नित्य आहे, हे आत्मा होऊ शकत नाही. पण सांख्यशास्त्र आत्मा नित्य आहे असं सांगतं, पण सांख्यशास्त्र जे सांगतं की आत्मा नित्य असून आत्मा भिन्न आहे. तुमचा आत्मा वेगळा, यायचा आत्मा वेगळा, यायचा आत्मा वेगळा. कसा आहे आत्मा? हां, वेगळा वेगळा आहे. यायचा आत्मा ते यायचाच आत्मा, यायचा आत्मा तर यायचाच आत्मा. त्यांनी आत्मे अनेक मानले. सांख्यशास्त्र नित्य मानला, आत्मा चैतन्य मानला, अनात्मा आनंद स्वरूपी मानला त्यांनी, पण इथं गोता घालला. इथं चुकलं त्याचं शास्त्र. हां, काही जीववादी इथं. म्हणून अनेक आत्मे समजिले त्याने. आनंद आत्म्याचा गुण समजिला त्याने, स्वरूप नाही समजिलं. आत्म्याचा आनंद हा काय गुण आहे म्हणले ते सांख्यशास्त्रकार. त्याचं खंडन केलं पूर्वमीमांसेनं. 2 मीमांसा आहेत व्यासाच्या, उत्तर मीमांसा आणि उत्तर मीमांसेनं त्याचं खंडन केलं. अरे आत्मा एक आहे सगळ्याचा. आत्मा सगळ्याचा कसा आहे? सर्वा घटी राम. सगळ्याच्या घटात तो कसा आहे? एक आहे. हां, आणि तुम्हाला काय वाटतं आत्मा वेगळा वेगळा आहे? अरे आत्मा नाही वेगळा, मन वेगळे वेगळे येतं. इथं मन वेगळे, तुमचं मन तुमचं, द्यायचं मन, आणि मन वेगळे वेगळे आहेत. म्हणजे तुमचं मन कोण्या गुणाचं आहे, कोण्या गुणाला तुमच्या मनात तुम्ही प्राधान्य दिलं त्या गुणानुसार प्रकृती चालत असते. कशावर चालते? थोडं लक्षात घ्या. तुमचं मन कोण्या गुणाला प्राधान्य दिलं. आता खरंच वेदांत शास्त्र ऐकणं हे सगळ्याच्या मनाला पोषक आहे. हेच ऐकावं त्याने. काय ऐका? हेच एकाची एर जाणं ते भ्रांती. संध्याकाळी रात्रभर नाचणं हे त्याच्या मनाला काय नाही, पोषक नाही. ते धिंगाणं घालणं पोषक नाही. आणि नाचले म्हणजे रिकामे नाचले का? रात्रभर नाचायचं म्हणजे रिकामं का? रिकामं नाचताच येत नाही. काहीतरी टाकून नाचावं लागतं. बॉक्स उताने करावं लागते, तर मग नाचता येतं. त्याच्यासाठी मग पट्टी करावं लागते दुकानदाराकडून. ते किती देतात टेलर? फाळडी पावती टेलरनी. मला वाटतं 100ची फाळडी असं नाही. तुमच्याकडे आले की नाही? 500ची फाळडी का? हो, अरे वा, अख्खा दिवस गेला तुमचा.
मग ह्या पट्ट्या करून काय करायचं यायला? नाचायचं. नाचायचं काय घेऊन? आणि त्यालाच परमार्थ ठरिला. काय ठरिला? हे कोणचा परमार्थ आहे? काय परमार्थ आहे ते? कशाला परमार्थ समजायले तुम्ही? कशात बी वेळ घालायली, समाजाला बेजार करायली, मुठीला धरायली, समाज मुठीत धरायली, चलती त्याची भलती काही करायली तुम्ही परमार्थाच्या नावाखाली. कोणाला आणून नाचायली, तुम्ही बी नाचायली. नाही कळत नाही का तुम्हाला? नाही ती जाऊ द्या, कशाला करायचं नाव कशाला घ्यायचं डायरेक्ट असं हळून हळून चोंबाळायचं त्याला. म्हणून परमार्थ ठरत नाही. म्हणून त्या पूर्वमीमांसेनं आत्मा एक आहे असं सांगितलं. तो नित्य आहे, ज्ञानस्वरूप आहे, तो असणारा अचिंत्य आहे. पण पूर्वमीमांसा म्हणते आत्मा आनंद स्वरूप असला तर आनंद त्याचा गुण आहे. इथं बिघड पुन्हा त्याचं आनंद त्याचा काय स्वरूप नाही, त्याचं तो गुण शक्ती आहे त्याची. आणि मग उत्तर मीमांसेनं जसा आहे तसा आत्मा